आपल्यासोबत अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आहे। बाबा काय सांगाल, ज्या पद्धतीने आता अनेक जण जे आहे तुमच्या पक्षातले नाराज आहे, तुम्ही मंत्रिपदासाठी हे होते आणि तुमच्या क्षमताही होती। नाही, आपण इच्छुक होतो, परंतु आता ते वरिष्ठ लोकांनी जे आपल्याला सांगितलं की आपण नवीन लोकांना संधी दिला पाहिजे, ते दिलं आपण। छगन भुजबळ नाराज आहे, काय सांग? नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही, ते ज्येष्ठ आहेत। ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा जयंत पाटलाच्या नावाची चर्चा होत आहे, अनेक जण दादांना भेटायला जात आहे, मग अनिल देशमुखांचे सुपुत्र असो, रोहित पवार असो की आणखी कोणी। नाही, चांगलं आहे ना ते, सगळे भेटले तर चांगलंच आहे। सगळे आम्ही एकत्रित आलं तर आणखीन मजबूत होईल पार्टी। पुढच्या काळात काय वाटते, अजून कोणाची आगमन आहे तुम्हाला अंदाज? नाही, अंदरच्या बातमी माहीत नाही, परंतु मला जे वाटते ते मी सांगतो, कारण की ते होईल कुठे ना कुठे, हे सगळे एकत्रित होतील। शरद पवार सगळे एकत्रित होतील, शरद पवार सोबत सगळे एकत्रित होतील आणि काय ना काय तुम्हाला दिसेल। आता काय सगळ्यांमध्ये शरद पवार असेल का? मध्यंतरी दादाने भेट घेतलेली आहे म्हणून नाही, असं नाही, नाव वगैरे मी काय बोलत नाही, परंतु सगळे एकत्रित होण्यामध्ये तसं पक्ष मजबूत होईल असं आहे। अमोल मिटकरी बरेचदा चर्चा करतात की जयंत पाटील आमच्याकडे येणार आहे, जयंत पाटील येणार आहे। आमचे स्पोक्स पर्सन आहेत, ते पक्षाचा जे विचार ते मांडतात, परंतु माझ्या व्यक्तिगत माझा जर आपण विचार केला तर एकत्रित झाले तर आणखीन चांगलं आहे। तुमच्यापर्यंत एकत्रित होण्यासाठी कोणी असा प्रस्ताव ठेवला आहे तुम्ही दादापर्यंत? मी सांगतो ना, जेव्हा माझ्याकडे येईल मी बोलतो, खुला बोलणारा व्यक्ती आहे मी। छगन भुजबळांच्या नाराजीवर काय सांगाल? नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही, ते नेते आहेत आमचे। ठीक। पण कुठंतरी आरोप होत आहे की छगन भुजबळांना तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केला, मग वेगवेगळे जे काही असं काय नाही, थांबलो आम्ही सगळे। मी सुद्धा 90 मी सुद्धा मंत्रीमध्ये होतो, तर त्या दृष्टिकोनातून ठीक आहे, काही कमी जास्त होत असतात, काही लोकांना आपण तरुण लोकांना समोर दिला पाहिजे असं आहे। आपणच राहिलं तर मग बाकी लोक कसं असं आहे। मंत्रीपद नसल्यामुळे कुठेतरी गडचिरोलीचा विकासावर काय अडचण येणार नाही? काय परिणाम नाही, नाही होईल, काम होईल ना। गडचिरोलीला काय काम करायला काय भरपूर आहे आपलं स्कोप। एवढ्या अटीतटीच्या परिस्थितीत तुम्ही निवडणूक काढली आणि चालते सगळे अटीतटीमध्येच निघालेत, कोणी असं थोडी निघालं। सगळे प्रयत्न करतात, यश अपयश राहतेच। सगळ्यांना काय आव्हान करणार जे शरद पवारांकडे शिल्लक राहिले आहेत? नाही, शिल्लक बरं असं आम्ही सगळे एकत्रित आलं तर चांगलं होईल। नक्कीच। धन्यवाद। होते धर्मराव बाबा आत्राम, त्यांनी सांगितलं की सगळेजण एकत्र आले तर असे संकेत दिले, सगळ्यांनी एकत्र यावं, म्हणजे कुठेतरी शरद पवार गटामध्ये असलेले इतर आमदार असो, जयंत पाटील असो, हे सगळ्यांनी एकत्र यावं अशी भावना त्यांनी बोलून व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुलसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।